सर्वांना जय भीम. नमस्कार. राहुल खांडेकर जे आहेत ते नेहमीच मला या विषयांवरती म्हणजे वेगवेगळे जे विषय असतात त्यातल्या त्यात महिलांच्या कायद्यांच्या संदर्भात त्याविषयी मला बोलण्यासाठी ते आमंत्रित करीत असतात. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अ, सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला महिलांसाठी वेगळे कायदे असण्याची काय गरज आहे ते थोडक्यात आधी समजून घेऊ आपण. कारण आपण जर बघितलं पारंपरिकरित्या जर बघितलं आपण तर महिलांवरती अनेक अत्याचार, अनेक जुलूम झालेले आहेत आणि ते सगळे जुलूम तिला का झाले तर ती महिला म्हणून जन्माला आली म्हणून. आणि महिलांना जे दुय्यमत्व आहे समाजामध्ये त्याच्यातून निर्माण होणारे काही प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांवरती काम करणारे आपले सगळे म्हणजे संत समाजसुधारक असतील त्या सर्वांनी महिलांच्या हक्कांसाठी आणि महिलांना समानतेचा न्याय मिळाला पाहिजे यासाठी काम केलेले आहे. म्हणजे अगदी आपण बुद्धांपासून जर धरलं तर गौतम बुद्धांनी सुद्धा महिलांना समान संधी मिळावी यासाठी विचार व्यक्त केले होते. त्यानंतर त्यांचे जे अनुयायी असतील, त्यांचे शिष्य असतील, त्यांनी सुद्धा ती विचाराची मांडणी केलेली आहे. नंतर आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या कालदशकांमध्ये वेगवेगळे संत समाज सुधारक होऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की ज्या महिलांवरती अन्यायकारक, अत्याचारकारक आणि महिलांचं लैंगिक शोषण किंवा त्यांचं आर्थिक शोषण किंवा त्यांना फिजिकल म्हणजे त्यांना शारीरिक इजा पोहोचवणाऱ्या गोष्टी घडत होत्या. आणि या सगळ्या गोष्टींचं कारण जे होतं ते आपल्या समाजामध्ये रूढ असलेल्या महिलांना दुय्यमत्व म्हणजे महिलांना कुठलाही समान हक्क न देणं, कुठल्या विचारांमध्ये विचारात न घेणं, त्यांना विचारात न घेता बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. आणि मग त्यामुळे काय व्हायचं की त्यांच्यावरती जो अन्याय अत्याचार होता ते पूर्वीच्या काही म्हणी आहेत आपल्या की नवऱ्यानी मारलं काय आणि पावसाने झोडलं काय सांगायचं कुणाला. म्हणजे नवऱ्यानी मारलं म्हणजे हे कॉमन गोष्ट होती. त्याला कुणी उत्तर द्यायचं नाही किंवा त्याच्या विरोधात कुणी बोलायचं नाही अशी एक समाज परंपरा होती. समाजामध्ये चुप्पी होती याबद्दल. त्यानंतर नवऱ्याकडनं होणारा अत्याचार असेल, सासू सासऱ्यांकडनं होणारा अत्याचार असेल किंवा एकंदर समाजातून होणारा जो अत्याचार होता. तर या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तिने काही बोलायचंच नाही. तिने फक्त सहन करायचं आणि तिने बोलायचा प्रयत्न केला की तिला दडपलं जायचं. म्हणजे अशा गोष्टी घडत होत्या आणि त्यावेळेला महिलांचे हक्क, महिलांचे अधिकार, महिलांना असणारा सामाजिक स्थान किंवा घरामधला स्थान कारण बाई ही फक्त उंबऱ्याच्या आत असायची. तिला घराबाहेर जाण्याचा अधिकार नव्हता. तिला स्वतःहून प्रॉपर्टी घ्यायचा अधिकार नव्हता. तिला पैसे कमवण्याचा अधिकार नव्हता. तिला शिक्षणाचा अधिकार नव्हता. म्हणजे इतक्या नकारात्मक स्थितीतून जेव्हा ती बाहेर पडली ते बाहेर पडणं सुद्धा सहजासहजी झालेलं नाहीये. त्याला बराच कालावधी गेलेला आहे, लोटलेला आहे. कारण तिच्यासाठी शिक्षण खुलं करणारं किंवा तिला शिक्षित करण्यासाठी पुण्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केलं. तिकडे कर्नाटकमध्ये असेल तर तिथे बसवण्णांनी महिलांच्या समान अधिकारासाठी काम केलं. महिलांना आणि समाजामधल्या जाती परंपरा जी आहे, उच्च नीचता जी आहे तर ती नष्ट व्हावी यासाठी बसवण्णांनी काम केलं. त्याच पद्धतीचं काम इकडे महाराष्ट्रामध्ये चालूच होतं. तुकाराम महाराजांचं पण म्हणणं होतं की भेदाभेद अमंगळ म्हणजे कुठलाही भेदाभेद झाला नाही पाहिजे. माणसा माणसामध्ये कुठलाही भेद झाला नाही पाहिजे. ती महिला आहे म्हणून तिच्यावरती भेद झाला नाही पाहिजे, तिच्यावर अत्याचार झाले नाही पाहिजे असे एक साधारण विचार मांडण्यात येत होते. आणि महिलांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर सतीप्रथेसारखी क्रूर प्रथा होती अस्तित्वात आपल्याकडे. म्हणजे नवऱ्यानी मेल्यानंतर बाईनी जिवंत राहायचंच नाही आणि नवरा हा बऱ्याचदा वयाने मोठा असायचा, त्याचं मरण लवकर व्हायचं आणि अशा परिस्थितीमध्ये त्या बाईनी नंतर जिवंत राहायचं नाही म्हणून जिवंत बाईला नवऱ्याच्या चितेवर बसवलं जायचं आणि तिने तिथून पळून जाऊ नये म्हणून जोरजोरामध्ये वाजवलं जायचं जेणेकरून तिने तिथे पळून जाऊ नये आणि तिची पूजा अर्चा करून तिला तिथे चितेवर बसवलं जायचं. म्हणजे अशी एक परिस्थिती होती की ज्या परिस्थितीमधनं तिला बाहेर पडणं फार मुश्किल होतं. तरी सुद्धा राजाराम मोहन रॉय सारखे जे समाज सुधारक होऊन गेलेले आहेत त्यांनी सतीप्रथेच्या विरुद्ध खूप मोठा लढा उभा केला होता आणि सती प्रथा म्हणजे सतीप्रथा बंद करण्यासाठी कायदा आला.
आता तो सतीप्रथा बंद करण्यासाठी जो कायदा आला त्याच्यानंतर महिलांवरती अत्याचार थांबले का? तर अजिबात नाही. कारण महिलांवरचे अत्याचार जे आहेत ते सतत सतत सततची जी मानसिकता झालेली होती, पुरुष मानसिकता असेल किंवा पुरुष सत्ताक पद्धतीमधनं आलेली ती पुरुष मानसिकता असेल, तर त्या मानसिकतेमुळे महिलांवरती अन्याय अत्याचार सतत होत होता. त्याच्यामध्ये लहान मुलींना पण सोडलं नव्हतं, लहान मुलांनाही सोडलं नव्हतं. कारण लहान मुलांचे विवाह जबरदस्तीने व्हायचे, म्हणजे लहानपणीच त्यांचे विवाह केले जायचे. त्यामुळे तिला कुठलाही त्या महिलेला किंवा त्या मुलीला मोठं झाल्यावर कुठलंही स्वातंत्र्य नसायचं. शिक्षणावर बंदी होती. शिक्षणासारखी गोष्ट जेव्हा खुली करण्यात आली त्यावेळेला मुलींनी शिकू नये यासाठी समाजाने अगदी कंबर खचून तयारी केली होती की तिने शिकायचं नाही, तिने घराबाहेर पडायचं नाही. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला सावित्रीबाई फुलेंच्या आठवणात झाल्याशिवाय होत राहत नाही. कारण सावित्रीबाई फुलेंनी महिलांनी शिक्षित व्हावं यासाठी खूप कष्ट घेतलेत आणि त्यानंतर महिला ज्या शिकायला लागल्या आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहायला लागल्या, तर त्या महिलांना जेव्हा म्हणजे आपण बघतो समाजामध्ये जी कुप्रथा आपण बघतोय त्याच्यामध्ये तिचं जे तिच्यावरती होणारा अन्याय असेल, अत्याचार असेल तो थांबत नव्हता. आणि थांबत नव्हता त्या काळात सुद्धा, म्हणजे ज्या काळामध्ये सतीप्रथा बंद झाली आणि त्याच्यानंतर विधवा लोकांचे केशवपन, म्हणजे उच्च जातीच्या स्त्रियांचे सुद्धा केशवपन केले जात होते, तिला कुरूप केलं जात होतं आणि तिला समाजामध्ये तिच्यावरती कुणाची वाईट नजर पडू नये म्हणून तिला विद्रूप म्हणून तिला घरात ठेवलं जात होतं. अशी ही परिस्थिती होती. आणि अशा सगळ्या परिस्थितीमधनं जर एखादी महिला जर गरोदर राहिली तर तिच्या बाळंतपणाचा खूप मोठा प्रश्न उभा राहत होता आणि अशा महिलांना आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. आणि त्यावेळेला सावित्रीबाई फुलेंनी किंवा महात्मा फुलेंनी अशा लोकांना, अशा महिलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था, त्यांच्या बाळंतपणाची व्यवस्था केली. आणि त्यानंतर म्हणजे त्या काळामध्ये महिलांच्या बाबतीतला जो काही प्रश्न होता तो समोर येत गेला. आणि आपण असं बघत गेलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा भारताची राज्यघटना लिहिली आणि त्यावेळेला त्यांनी महिलांचे हक्क हे अधोरेखित केलेत. आणि ते जे महिलांचे हक्क आहेत ते अधोरेखित करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये बरीचशी कलमं अशी टाकली, स्वातंत्र्याबद्दल असेल किंवा महिलांच्या हक्कांविषयी असेल किंवा तिच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन असेल, तर या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा केलेली आहे. मॅटर्निटी लिव्हच्या बाबतीत चर्चा केलेली आहे. कामाच्या ठिकाणी समान हक्क, समान काम, समान वेतन, अशी अशी पण चर्चा त्याच्यामध्ये आहे. आणि त्या अनुषंगाने कायदे पण झालेले आहेत. म्हणजे लहान मुलांचे लग्न होऊ नये या बाबतीत सुद्धा चाइल्ड मॅरेज रिस्ट्रेंट ऍक्ट असेल किंवा प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट आहे, तो अस्तित्वात आला. नंतर हुंड्यासारखी खूप प्रथा होती आपल्याकडे. म्हणजे मुलींच्या बाबतीत मुलींचा जन्म का नको असं जर आपण विचार केला तर निश्चितपणे ती त्या घराण्याची वारस नाहीये, म्हणजे तिला वारस समजलं जात नाही. फक्त मुलगा हा घराणा चालवणारा वारस असं समजलं जात होतं. आणि त्याच्यामुळे मुलींच्या जन्माच्या बाबतीत सुद्धा नकारात्मकता होती समाजामध्ये. आणि मुलींनी जन्मालाच येऊ नये यासाठी बऱ्याचशा गोष्टी घडत होत्या. म्हणजे सोनोग्राफी सारखं असेल आत्ताच्या काळामध्ये. आणि जुन्या काळामध्ये मुलगी जन्माला आल्यानंतर बाळ, म्हणजे ती लहान बाळ असताना जेव्हा तिचा जन्म होतो त्यावेळेला मुलगी असं समजल्यावर तिच्या तोंडावरती उशी ठेवून तिला मारलं जाणं किंवा तिचा गळा घोटून तिला मारलं जाणं आणि मेलेलं मूल जन्माला आलं असं सांगणं, असे प्रकार सुद्धा आपल्या समाजात आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून या सगळ्या प्रकारातनं मुलींचा जन्म हा नको असा झालेला होता. आणि म्हणजे मुलींचा जन्म होऊ नये यासाठी जो खटाटोप होता किंवा जो प्रयत्न होता, त्या प्रयत्नामुळे काय झालं तर समाजामध्ये मुलींची संख्या कमी आणि पुरुषांची संख्या जास्त. म्हणजे 1000ला 850 ते 900 मुली असायच्या. म्हणजे बऱ्याचशा मुलींचं जन्मच नाकारलं गेलेलं होतं. मग अशा परिस्थितीमध्ये बरेचसे कायदे आले. त्यावेळेला जो कायदा आला तो असा आला की म्हणजे सोनोग्राफी सेंटर्स जे असतात, पीसीपीएनटी कायदा म्हणून आहे, प्रीनेटल आणि प्री डायग्नोस्टिक टेक्निक्स ऍक्ट 2013 मध्ये येतो. म्हणजे इतक्या उशिरा तो कायदा येतो. कारण 2013 पर्यंत अशा पद्धतीची जाणीव झालेली होती की अशा मुलींचा जन्म जबरदस्तीने नाकारला जातोय आणि मग ते सोनोग्राफी सेंटर असेल किंवा मग अजून काही असेल तर अशा ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी जिथं जिथं गर्भलिंग निदान होत असेल. तर असा कायदा आला अस्तित्वात की गर्भलिंग करू नये. कुठल्याही महिलेच्या पोटामध्ये जे काही गर्भ असेल त्या गर्भाची तपासणी करण्यात येऊ नये आणि म्हणून तो कायदा अस्तित्वात आला. आणि त्या पद्धतीने बराचसा आळा घातला गेला.
मुलींच्या जन्मांवरती आळा घातला गेला. त्यानंतर आपण ही प्रथा जी आहे म्हणजे मुलींचा जन्म न होणं, तर मुलींचा जन्म सुरळीतरित्या व्हावा, व्यवस्थित व्हावा, त्या कुपोषणापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे आणि त्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी सरकारच्या स्तरावर वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळे रिझर्वेशन्स आणि वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी करण्यात येत आहेत. आणि त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याकडे म्हणजे मी भारतातल्या कायद्यांविषयी बोलते म्हणून भारतातलं सांगते मी. भारतामध्ये जे महिलांवर अन्याय अत्याचार होत आहेत त्याविषयी युनोनी पण दखल घेतली. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणून जे जगभरासाठीचं जे ऑर्गनायझेशन आहे त्यांनी दखल घेतली आणि त्यांनी सांगितलं की ज्या ज्या देशांमध्ये डेव्हलप कंट्रीज असतील, अंडर डेव्हलप कंट्रीज असतील, ज्या ज्या देशांमध्ये महिलांवरती अन्याय होत आहेत, अत्याचार होत आहेत, अशा देशांमधल्या महिलांवरती अन्याय अत्याचार होऊ नये त्यासाठी कठोर कायदे झाले पाहिजेत. आणि त्यातील हा एक कायदा होता जो गर्भलिंग निदान कायदा म्हणतो आपण त्याला सामान्य भाषेमध्ये. तो कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर त्याच्या अगोदर 2005 मध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे घरगुती हिंसाचार कायदा आला. आता घरगुती हिंसाचार म्हणजे काय, आपल्याला असं वाटतं की फक्त मारहाण असेल, तर मारहाण तर आहेच आहे, पण तिला उपाशी ठेवणं, तिच्याशी न बोलणे, तिच्यावर राग करणे आणि तिच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचा अत्याचार करणे किंवा हुंड्यासाठी छळ करणे किंवा तिला दुजाभाव घरामध्ये तिला चांगला मान सन्मान न देणं, तिच्याबरोबर दुजाभावाने वागणं किंवा तिच्यावरती घरातल्या पुरुषांनी किंवा घरातल्या इतर लोकांनी तिच्याशी नीट न वागणं, शिवीगाळ करणं, तिला त्या महिलेला असं म्हणणं की तू काय तू काळ्या पायाची आहेस, तू आमच्या घरात आलीस आणि आमच्या घराला चांगलं हे नाही आलेलं, म्हणजे यश नाही आलेलं, अशा पद्धतीने तिला जे सतत 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 टोमणे मारणं, तिला बोलणं, तिला शिवीगाळ करणं, हा जो प्रकार होता, तर याविषयी तक्रार घेण्यासाठी कुठलीही यंत्रणा नव्हती. मग अशा परिस्थितीमध्ये अशा महिलेसाठी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट म्हणजे घरगुती हिंसाचार कायदा आला आणि घरगुती हिंसाचार कायद्याच्या माध्यमातून ती थेट कोर्टाकडे जाऊन तक्रार करू शकते आणि कोर्टाला ती सांगू शकते की माझ्यावर अशा अशा पद्धतीचा अत्याचार होतोय. तर समोरच्यांना म्हणजे सासरची लोक असतील, नवरा असेल, दीर असेल किंवा अजून कोणी असेल, तर त्या लोकांनी तिच्यावरती कुठल्याही प्रकारचा घरगुती हिंसाचार करू नये अशी प्रोटेक्शनची ऑर्डर तिला मिळू लागली. प्रोटेक्शनची ऑर्डर म्हणजे तिच्यावरती कोणी अत्याचार करू नये आणि जर तिच्यावर कोणी अत्याचार केला तर पोलीस त्या गोष्टींची दखल घेऊ शकतात असं त्या कायद्यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे त्या कायद्यामुळे तिला एक चांगला रिलीफ मिळाला की ती जाऊ शकते कोर्टामध्ये, ती स्वतःची तक्रार देऊ शकते आणि कोर्टामध्ये ती सांगू शकते. आणि त्याच्यातूनच जर नवरा तिची देखभाल करत नसेल, तिच्याकडे लक्ष देत नसेल किंवा मुलाबाळांकडे लक्ष देत नसेल, त्यांच्यासाठी तो खर्च करत नसेल, तर त्याच्यातून पोटगीचा कायदा आला की त्याच्यामधनं तिला पोटगी पण मिळाली पाहिजे. तिला खावटी म्हणतात, त्याला पोटगी म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये मेंटेनन्स म्हणतात. तर तिला मेंटेनन्स मिळतो आणि त्या मेंटेनन्सच्या आधारे ती तिचं जीवन जगू शकते. कारण बहुतांश आपल्याकडे असं बघितलं जातं की महिला ह्या शिकलेल्या नसतात, स्वतःच्या पायावर उभ्या नसतात आणि अशा परिस्थितीमध्ये नवऱ्यांनी घराबाहेर काढल्यानंतर त्यांनी जायचं कुठं, कारण माहेरी गेल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम आहेत आणि त्याच्यामुळे मग तिच्यासाठी सुरक्षा घर किंवा तिच्यासाठी राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी सुद्धा कायद्यामध्ये मागणी करण्यात आलेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी तसे GR सुद्धा काढले गेलेले आहेत. पण अजून त्या आपल्याला पाहिजे तितक्या प्रमाणात त्या अवेलेबल नाहीयेत. त्याच्यामुळे त्याही गोष्टींची गरज आहे समाजामध्ये. जर आपण असं बघितलं की महिलांचे हक्क व अधिकार जे आहेत ते आपले मूलभूत अधिकार आहेत, म्हणून माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर तिचा तो मानवाधिकार आहे. काय मानवाधिकार आहे? का तिला सन्मानाने वागवलं पाहिजे, तिला कुठल्याही गुलामगिरीमध्ये ढकललं नाही पाहिजे, तिच्यावरती कुठलाही भेदभाव झाला नाही पाहिजे. त्याच्यानंतर तिला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे, तिला स्वतःची प्रॉपर्टी घेण्याचा अधिकार आहे, नंतर तिला मतदान करण्याचा अधिकार आहे आणि तिला ज्या कामाच्या ठिकाणी ती काम करतीये, म्हणजे शिकलेली महिला असेल किंवा कामाला जाणारी एखादी महिला असेल, ज्या कामाच्या ठिकाणी ती जातीये तिथं पुरुषांना जो पगार मिळतोय, जे काम ती करते आणि तेच काम पुरुष करतात, त्याच्या ठिकाणी सुद्धा तिला समान काम समान वेतन किंवा तिला प्रॉपर चांगल्या पद्धतीने तिला पगार मिळाला पाहिजे. असे सगळे कायदे आहेत, आज अस्तित्वात आहेत. त्याच्यानंतर जर ती गरोदर असेल आणि तिला बाळ होणार असेल तर अशा वेळेला तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा दिलेली आहे. म्हणजे मॅटर्निटी लिव्ह मध्ये तिला हक्काची रजा असते ती की ती गरोदर आहे आणि तिला प्रेग्नन्सीच्या अगोदर आणि प्रेग्नन्सीच्या नंतर
अशी टोटल 6 महिन्याची सुट्टी तिला मिळू शकते आणि पगार म्हणजे तिला त्यावेळेला पगार सुद्धा चालू राहणार. म्हणजे मॅटर्निटी लिव्ह मध्ये तिला तिचा पगार पण मिळतो आणि तिला सुट्टी पण मिळते. आणि ज्या आस्थापनेमध्ये ज्या कामाच्या ठिकाणी अशा महिला काम करतायत आणि ज्यांना लहान मुलं आहेत अशा ठिकाणी क्रेच झाले पाहिजेत. म्हणजे मुलांना सांभाळण्यासाठीची एक व्यवस्था असते तिथं. तर अशी क्रेच किंवा पाळणा घरं तिथं असली पाहिजे असं सुद्धा कायदा आहे. म्हणजे कायदा कुठे नाहीये तर कायदा सगळीकडे आहे. कायदा कशासाठी आहे तर तिच्यावरती अन्याय होऊ नये म्हणून नये. हे मी तुम्हाला सांगितलं की महिलांच्या बाबतीतले अधिकार आहेत. आता बाकीचे महिलांवरती जे अन्याय होतात, अत्याचार होतात, ज्याच्यामध्ये खूप सिरियस हिनियस क्राईम्स आहेत, ज्याच्यामध्ये हिनियस क्राईम्स मध्ये रेप सारखा एक प्रकार आहे, ज्या रेपमुळे म्हणजे धक्का पोहोचतो त्या आत्मसन्मानाला, तिला विचार करण्याची शक्ती कमी होऊन जाते. आणि असा रेप सारखा जो हिनियस क्राईम आहे त्याच्या बाबतीत सुद्धा कायदा कडक आहे. आणि त्या कायद्याप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तशा केसेस चालवल्या गेल्या पाहिजे. कारण पुण्यामध्ये आताच आपण बघितलं की मागच्या आठवड्यामध्ये 15 दिवसापूर्वी रेपच्या केसेस घडलेल्या आहेत. म्हणजे आणि त्या सुद्धा अशा खूप भयानक प्रकारच्या केसेस आहेत. मग त्याच्यामध्ये काय होतं की महिलांवरती लैंगिक अत्याचार जो असतो त्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत फक्त रेप हा प्रकार नाहीये, तर कामाच्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर लैंगिक अत्याचार होऊ शकतो. आणि म्हणून कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून 2013 मध्ये कायदा आला. त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या आस्थापनेमध्ये महिला कामाला आहेत बऱ्याचशा त्या आस्थापनेमध्ये तिथे इंटरनल कंप्लेंट कमिटी असायला पाहिजे असा नियम आहे. म्हणजे त्या इंटरनल कंप्लेंट कमिटीकडे एखाद्या महिलेवरती असा अत्याचार झाला कामाच्या ठिकाणी म्हणजे आजूबाजूला जे तिच्याबरोबर पुरुष काम करत असतात त्यांच्याकडून काही तिच्यावरती अत्याचार झाला, तिच्याशी वेगळ्या पद्धतीचं त्यांचं बोलणं असेल किंवा तिच्याकडे बघण्याची नजर त्यांची असेल किंवा तिला बोलताना ते तिला लज्जा वाटेल असं जर बोलत असतील तर ती त्या पुरुषांच्या विरुद्ध ती तक्रार करू शकते इंटरनल कंप्लेंट कमिटीला. आणि इंटरनल कंप्लेंट कमिटी डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ शकते, डिपार्टमेंटल इन्क्वायरी घेऊन डिसिप्लिनरी ऍक्शन घेऊ शकते. आणि जर तो गुन्हा असेल जो तिने तक्रार केलेला आहे तो गुन्हा जास्त सिरियस असेल तर मग त्याच्यामध्ये ती जाऊन पोलिसांकडे सुद्धा तक्रार करू शकते. म्हणजे कायद्यामध्ये ही व्यवस्था पण आहे. आणि मग कामाच्या ठिकाणी जर तिला असा कुठला त्रास होत असेल तर मग त्याच्यामध्ये जेव्हा तिला म्हणजे तो जो माणूस असतो ज्याच्यावरती डिपार्टमेंटल इन्क्वायरी होते तर त्याला सस्पेंड सुद्धा केलं जातं, त्याला कामावरनं कमी केलं जातं आणि तिला न्याय मिळवून देण्याचा एक प्रयत्न आहे त्याच्यातून. असे जे वेगवेगळे कायदे भारतामध्ये अस्तित्वात आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे कायदे मी आपल्या समोर सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या गोष्टी कायद्याच्या अंतर्गत येत नाहीत त्याच्यामध्ये सुद्धा पोलिसांना अधिकार दिलेले आहेत की महिलांवरती जर काही अन्याय अत्याचार होत असेल आणि एखादी महिला तक्रार घेऊन येत असेल तर त्यांनी संवेदनशीलपणे तिच्याशी चर्चा केली पाहिजे, तिच्याशी बोललं पाहिजे, तिची तक्रार घेतली पाहिजे आणि तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशाच पद्धतीचं कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा एखादी महिला तिची तक्रार घेऊन येते तर मेडिएशनसाठी किंवा काउन्सिलिंगसाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. काउन्सिलरची नेमणूक केली जाते किंवा कोर्टामध्ये फॅमिली कोर्टामध्ये काउन्सिलर ऑलरेडी असतातच आणि बाकी दिवाणी न्यायालयांमध्ये मीडिएशनचे कोर्ट असतात. तर अशा ठिकाणी तिचा जो प्रॉब्लेम आहे, तिचा जो प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यानंतर प्रेग्नन्सीच्या बाबतीत जर असेल तर इलिगल अबॉर्शन होत असतील किंवा चुकीच्या पद्धतीने अबॉर्शन होत असतील तर त्याला सुद्धा कायदे आहेत. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट जो आहे त्याप्रमाणे ते कंट्रोल केलं जातं. आणि जर एखाद्याला मेडिकल टर्मिनेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा नियम आहेत. म्हणजे वेगवेगळ्या नियमांच्या अंतर्गत हे सगळं घडू शकतं, वेगवेगळ्या कायद्यांच्या अंतर्गत वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन होऊन ह्या सगळ्या गोष्टी कायदेशीररित्या तिला हक्क मिळू शकतात. कारण ती महिला म्हणून जन्माला आल्यानंतर तिला स्वतःचा तो मानवाधिकार आहे, तिचा तो अधिकार आहे. तिचा अधिकार काय आहे तर तिने पूर्णपणे म्हणजे पूर्ण तिला स्वातंत्र्य असणार आहे कुठेही बाहेर जाण्याचा, शिक्षण घेण्याचा तिला स्वातंत्र्य असणार आहे की ती काम करेल. तिला स्वातंत्र्य पुढे असाही आहे की तिने स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या मर्जीने तिला जो आवडेल त्या व्यक्तीशी ती लग्न करू शकते, हाही तिला अधिकार आहे. आणि या अधिकारासाठी जर आपण बघितला तर स्पेशल मॅरेज ऍक्ट जो आपल्याकडे रजिस्टर मॅरेज साठी आपण त्याचा वापर करतो की त्याच्यामधनं रजिस्टर मॅरेज केले जातात. आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये असं स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही जातीची लोक म्हणजे वेगवेगळ्या जातीची 2 लोक
तिथे येऊन रजिस्टर मॅरेज करू शकतात. म्हणजे हिंदू विवाह कायदा असेल तर हिंदू लोकांच्या लग्नांचं ते कंट्रोल करतं किंवा त्याच्यामध्ये नियम दिलेले की कशा कशा पद्धतीने हिंदू लग्न होतील, कशा पद्धतीने डिवोर्स असेल, कशा पद्धतीने मेंटेनन्स मिळेल, कशा पद्धतीने जर एखादा नवरा बायकोला सांभाळत नसेल तर मग तिने त्याला मला नांदण्यास न्यावे असं सुद्धा ती त्याच्यामध्ये मागणी करू शकते. तर हे हिंदू मॅरेज ऍक्ट मध्ये झालं. मुस्लिम मॅरेज ऍक्ट मध्ये पण तसंच आहे. ख्रिश्चन मॅरेज ऍक्ट मध्ये तसं आहे. ख्रिश्चन लोकांच्या मॅरेजेसच्या बाबतीतले नियम आहेत, कायदे आहेत. आणि स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्या मुला मुलींसाठी जातीचं बंधन नाहीये. म्हणजे कुठल्याही जातीची लोक येऊन तिथे ते लग्न करू शकतात आणि त्यासाठी त्यांचे नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे ते तिथे लग्न करू शकतात. आता स्पेशल मॅरेज ऍक्टच्या बाबतीत जर आपण विचार केला तर हे लक्षात घेता येईल आपल्याला की कायदे करणाऱ्यांना सुद्धा किंवा सरकारला सुद्धा असं वाटतं की समाजामध्ये जास्तीत जास्त आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न व्हावेत आणि म्हणून त्यासाठी हा कायदा 1900 म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट 1963 मला वाटतं एवढा जुना तो कायदा आहे. एवढ्या वर्षापूर्वी भारतामधले जे राज्यकर्ते होते किंवा कायदे करणारे जे कायदे मंडळ होतं त्यांना असं वाटत होतं की समाजामध्ये एकी असली पाहिजे, समाजामध्ये दुजाभाव नसला पाहिजे आणि समाजामध्ये 1954चा आहे तो कायदा स्पेशल मॅरेज ऍक्ट. तर 1954 साली समाजामध्ये एकी असली पाहिजे याबाबतचा जो विचार होता तो विचार आता कुठेतरी कमी होताना दिसतोय. कारण आता जाती व्यवस्था म्हणण्यापेक्षा ऑनर किलिंग सारखे जे प्रकार होतात त्याच्यामधनं असं लक्षात येतंय की एखाद्या जातीच्या मुलाने एखाद्या दुसऱ्या जातीच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि त्यांच्या सामाजिक रूढी परंपरेमध्ये ते बसणारं नसेल किंवा आंतरजातीय लग्न त्यांच्याकडे अलाउड नसेल तर अशा वेळेला ऑनर किलिंग सारखे प्रकार होत आहेत. म्हणजे त्या मुलांना किंवा त्या मुलींना मारण्यात येत आहे आणि ते खूप क्रूर पद्धतीने केलं जात आहे. आणि म्हणून या सगळे जे कायदे आहेत या कायद्यांचा आपण जर समजून घेतलं या कायद्यांना तर निश्चितपणे आपल्याला कायद्याने वागताना अशा गोष्टी घडणार नाहीत समाजामध्ये. जर आपण कायदा नीट समजून घेतला तर ऑनर किलिंग सारखा प्रकार होणारच नाहीये. कारण कायदे मंडळाला किंवा सरकारला जर असं वाटतंय की समाजामध्ये एकी असली पाहिजे, समाजामध्ये जातीभेद नसला पाहिजे, कारण भारतीय राज्यघटना त्यातलं सर्वात म्हणजे सर्वात महत्वाचं राज्यघटना आहे आपली, की त्या राज्यघटनेच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला समान हक्क आहे, तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि तुमच्यावरती कुठल्याही पद्धतीचा भेदभाव केला जाणार नाहीये. असं जर असेल तर अशा वेळेला आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करत असताना मुला मुलींवरती जे अत्याचार होतात, अन्याय होतात, त्यासाठी वेगवेगळे ग्रुप काम करत असतात आणि वेगवेगळ्या संघटना काम करत असतात. मी सुद्धा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करते आणि आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांना आमचा सपोर्ट ग्रुप असतो. आम्ही त्यांना मदत करतो, आम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे काउन्सिलिंग करतो, त्यांची लग्न पण लावून देतो, त्यांच्या आई वडिलांचं काउन्सिलिंग करतो, जोडीदाराची विवेकी निवड कशी करावी याबद्दलची सुद्धा आम्ही माहिती देतो. म्हणजे हे सगळं कायद्याला धरूनच आहे. भारतीय राज्यघटना आणि कायदा याला धरूनच ही संघटना काम करते. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि ज्या भारतामधल्या रूढी परंपरा आहेत जे महिलांना अंधश्रद्धांकडे नेतात. तर अशा सगळ्या रूढी परंपरा असतील किंवा ज्या महिलांना वाहक केलं जातं अंधश्रद्धांचे, तर त्यातनं सुद्धा त्यांना बाहेर पडणं गरजेचं आहे. कारण जादूटोना विरोधी कायद्यासारखा कायदा जो आहे तो सुद्धा महिलांवरती होणारे लैंगिक अत्याचार असतील किंवा इतर अनेक अत्याचार असतील त्याच्यासाठी खूप फायद्याचं आहे. कारण बुवा, बाबा, ताई, अम्मा, मांत्रिक यांच्याकडनं सुद्धा महिलांवर अत्याचार होत असतात आणि या कायद्याच्या अंतर्गत सुद्धा अशा महिलांना, पीडित महिलांना न्याय मिळू शकतो. जो कायदा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर महाराष्ट्र सरकारने पारित केला आणि ज्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 18 वर्ष लढा दिला होता. तसाच सामाजिक बहिष्कार विरोधी एक कायदा आहे ज्याच्यामध्ये महिलांवर एवढे अन्याय होतात, अत्याचार होतात, तिने तिचं चारित्र्य शुद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलातून तिला नाणं काढायला सांगितलं जातं. त्याच्यानंतर तिला विस्तवावरनं चालण्याची एक क्रूर शिक्षा दिली जाते. तिने विस्तवावरनं चालायचे पण तिचे पाय भाजले नाही पाहिजे, तिने उकळत्या तेलातनं नाणं काढायचे पण तिचा हात भाजला नाही पाहिजे. पण सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा जो 2017 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारकडनं पारित करून घेतला, त्या कायद्यामध्ये सुद्धा महिलांवरती जे होणारे अत्याचार आहेत त्याच्यावरती आळा घातला जाऊ शकतो आणि महिलांना न्याय मिळू शकतो. म्हणून वेगवेगळे कायदे आपल्याला माहिती असणं का गरजेचे आहेत. कारण इंडियन पिनल कोड सारखा जो कायदा आहे तो सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये महिलांवरती जे सासरच्यांकडनं हुंडाबळी म्हणून जो काही हुंड्यासाठी किंवा मानपानासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जो महिलांवरती अत्याचार होतो
त्याच्यामध्ये 498 सारखा कलम जो आहे आणि आता जो नवीन कायदा आलाय तर त्याप्रमाणे त्याला रिड्रेसल आहे. त्यानंतर महिलांवरती जे रस्त्यावरती म्हणजे छेडछाड असेल किंवा तिच्या मागे जर तिचा पिछा केला जात असेल तर ती पोलीस कंप्लेंट करू शकते ती, आणि इमर्जन्सी नंबरवरती ती कॉल करून पोलिसांना 100 नंबरवर बोलू शकते आणि स्वतःचा बचाव करून घेऊ शकते. म्हणजे असे जे कायदे आहेत, इंडियन पिनल कोड सारखे कायदे आहेत आणि बाकीचे जे कायद्यांचा उल्लेख मी मगाशी आपल्या समोर केला, तर हे सगळे कायदे महिलांच्या हक्कासाठी आणि महिलांच्या उन्नतीसाठी खूप महत्वाचे आहेत. कारण ज्या महिलांवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, अशा समाजामध्ये महिलांची प्रगती होणं फार अवघड आहे. आणि म्हणून तिला म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या जे नाही का महिलांच्या बाबतीत जे अश्लील पद्धतीने त्यांना दाखवलं जातं, तर त्याच्यावरती सुद्धा कायदा आहे. आणि तो 1986 साली कायदा आला की ज्याच्यामध्ये ऍडव्हर्टाईज मध्ये असेल किंवा लेखी एखाद्या ठिकाणी लिहून तिच्याबद्दल काहीतरी लिहिलेलं, म्हणजे अश्लील पद्धतीने काहीतरी लिहिलं असेल किंवा अश्लील पद्धतीचं तिच्याबद्दल काहीतरी पब्लिश केलं जात असेल, अशा सगळ्या गोष्टींवरती आळा घालण्यात आलेला आहे. म्हणजे अशा खूप सारे कायदे आहेत ज्या कायद्यांचा वापर करून महिलांना हक्क व त्यांचे न्याय मिळू शकतात आणि त्यांना मान सन्मान मिळू शकतो. तसंच नॅशनल कमिशन फॉर विमेन जो 1990 साली आला, आपल्याकडे अस्तित्वात आला, तर त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांवरती होणारे जे अत्याचार आहेत त्याच्यासाठी ती तिथे अर्ज करू शकते, तिथे ती तिचा कायदेशीर हक्क मागू शकते किंवा तिच्यावर जर अन्याय झाला असेल तर समोरच्या माणसाविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी ही मागणी करू शकते ती. त्यामुळे नॅशनल कमिशन फॉर विमेन तिथे सुद्धा तिला जाता येतं. म्हणजे तिला कुठे कुठे जाता येतं हे मी आपल्या समोर सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या मागे भारतीय कायदे हे खूप महत्वाचे आहेत. आता हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये असं सांगितलेलं आहे की वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये म्हणजे त्यांची जी मुव्हेबल आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल तर त्या प्रॉपर्टीमध्ये महिलांना म्हणजे मुलींना भावाबरोबर समान हक्क आहे. तर हा जो समान हक्क आहे याच्या बाबतीत आपण बऱ्याचदा बघतो की घरामध्ये हे संस्कार होत नाहीत, शाळेमध्ये कायद्याचं शिक्षण दिलं जात नाही, कारण शाळेमध्ये बेसिक गोष्टींचं शिक्षण द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि शाळेमध्ये जर बेसिक कायद्यांची माहिती मुलांना कळली तर त्यांच्या लक्षात येईल, अरे आपण एकटेच वारस नाहीये, आपली बहीण सुद्धा वारस आहे. म्हणजे तिला ते प्रॉपर्टीमध्ये हक्क देताना त्यांना कधी वाईट वाटणार नाही. आता काय सांगितलं जातंय की मुलगाच हा फक्त वारस आहे आणि त्यालाच फक्त प्रॉपर्टी मिळणार आई वडिलांची. तर हे न होता मुलांना आणि मुलींना असे जर संस्कार शाळेपासून शिक्षण म्हणजे कायद्याच्या शिक्षणातून मिळालं तर बऱ्याच गोष्टी, म्हणजे नुसतंच प्रॉपर्टीच्या बाबतीत नाही म्हणत मी, मुलींची कसं वागलं पाहिजे, मुलींचा कसा रिस्पेक्ट केला पाहिजे, मुलींशी वागताना काय बोललं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं सांगितलं जातं की मुली हे चांगल्या पद्धतीचे कपडे वापरत नाहीत म्हणून त्यांच्यावरती रेप होतात. ही खरंच चुकीची समजूत आहे. कारण मुलांवरती ते संस्कार केले गेले पाहिजेत की मुलींकडे बघताना तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि चांगला रिस्पेक्टफुली तुम्ही त्यांच्याशी वागलं पाहिजे, हे त्यांना शिकवलं पाहिजे. आणि आपल्याकडच्या बोलीभाषेमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपल्या बोलीभाषेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या शिव्या आहेत ज्या आई बहिणींवरनं दिल्या जातात आणि त्या बाबतीत सुद्धा मुलांवरती संस्कार करणं गरजेचं आहे की अशा शिव्या न देता त्यांच्याबरोबर चांगल्या सन्मानाने तुम्ही वागलं पाहिजे, शिवीगाळ करू नये. तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि भारतीय राज्यघटना आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आर्टिकल 14 जो आहे त्याच्यामध्ये समानतेबद्दल सांगितलेलं आहे. आर्टिकल 15 मध्ये भेदभाव होणार नाही याबद्दलची भाषा आहे, याबद्दल सांगितलेलं आहे. नंतर महिलांसाठी स्पेशल प्रोव्हिजन्स केले पाहिजेत असा आर्टिकल 15(3) सांगतो. आर्टिकल 16 असा सांगतो की समान संधी त्यांना प्राप्त झाली पाहिजे महिलांना. आणि आर्टिकल 39 काय सांगतं की त्यांना म्हणजे त्यांना मुबलक अशी व्यवस्था मिळाली पाहिजे चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी आणि त्यांना कामाच्या ठिकाणी कुठलाही त्यांच्यावर भेदभाव नाही झाला पाहिजे आणि त्यांना समान पगार मिळाला पाहिजे. त्यानंतर आर्टिकल 39A काय म्हणतं की त्यांना न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे त्यांच्यावरती जर काही अन्याय अत्याचार होत असेल तर त्यांना कायद्याने न्याय मिळाला पाहिजे. नंतर आर्टिकल 42 काय सांगतं की कामाच्या ठिकाणी जिथे एखादी महिला काम करत असेल तर त्या ठिकाणी तिला काम करण्याला कम्फर्टेबल असेल असं वातावरण असलं पाहिजे. आणि आर्टिकल 46 असं सांगतं की म्हणजे जे विकर सेक्शन आहे, आता महिलांना सुद्धा विकर सेक्शन समजलं जातं,
तर त्यांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या बाबतीत स्पेशल एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक पॉलिसीज केल्या पाहिजेत. आणि नंतर आर्टिकल 47 असं सांगतं की न्यूट्रिशन म्हणजे तिला पोषक आहार आणि त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचावेल अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं गेलं पाहिजे असं सांगितलं जातं. आणि आर्टिकल 51E मध्ये असं सांगितलं जातं की आर्टिकल 51A मध्ये असं सांगितलं जातं की तुमच्यामध्ये मानवतावाद असला पाहिजे. तुम्हाला ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार रूढी परंपरेनुसार तिच्यावरती ज्या वाईट गोष्टी होतात तर त्या गोष्टींची मानसिकता प्रत्येकाने सोडली पाहिजे हे कर्तव्य सांगितलंय. आर्टिकल 51A मध्ये असं कर्तव्य सांगितलंय की जे महिलांना हीन वागवणारी जी मानसिकता आहे ती आपण सोडली पाहिजे. त्यांच्याशी आपण रिस्पेक्टफुली वागलं पाहिजे. त्यांना मान सन्मान दिला पाहिजे असं भारतीय राज्यघटना सांगते. पण याचं शिक्षण आणि याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. आणि पोहोचत नसल्यामुळे कदाचित पुरुष सत्ताक पद्धती किंवा पुरुष मानसिकता जी आहे तिच्यामध्ये बदल होताना आपल्याला फार कमी प्रमाणात दिसून येते. कारण ते जास्तीत जास्त प्रमाणात, कारण जेवढ्या प्रमाणात महिला आहेत तेवढ्या प्रमाणात पुरुष आहेत असं आपण जर कन्सिडर केलं 50%, तर 50% पुरुषांची मानसिकता ही बदलली पाहिजे. त्यांनी महिलांशी वागताना, बाईशी वागताना एक चांगल्या पद्धतीने रिस्पेक्टफुली आणि चांगल्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे, कारण ते कर्तव्य आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे. त्यानंतर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स यांच्यातल्या ज्या विमेन्स आहेत, त्यांच्यातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगळे कायदे आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या उत्थानासाठी सुद्धा वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत. त्या ऍक्च्युली अंमलात आल्या पाहिजेत. आणि रिझर्वेशन्स आहेत त्यासाठी. आणि म्युन्सिपाल्टीमध्ये, म्युन्सिपल काउन्सिलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रिझर्वेशन्स आहेत, सरकारी खात्यांमध्ये रिझर्वेशन्स आहेत. तर अशा सगळ्या ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीज आहेत या मशिनरीज मध्ये सुद्धा महिलांना म्हणजे संधी आहे आणि ती संधी त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की जिथे कुठे महिला असेल कामाला किंवा इव्हन घरामध्ये, म्हणजे घरापासून आपण सुरुवात केली पाहिजे. घरात असेल, बाहेर असेल, कामाच्या ठिकाणी असेल तर तिच्या बाबतीत संवेदनशीलता असली पाहिजे की तिला समजून घेण्याची कॅपॅसिटी निर्माण झाली पाहिजे. आणि त्या पद्धतीचे संस्कार घरातील प्रत्येक मुलांवर झाले पाहिजे, मुलीवर आणि मुलांवर. असे जर संस्कार झाले आणि कायद्याबद्दलची माहिती, भारतीय राज्यघटनेबद्दलची माहिती जर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो तर निश्चितपणे महिलांचा समाजामध्ये उत्थान होणार आहे. जी अपेक्षा स्वामी विवेकानंदांनी सुद्धा केली होती. स्वामी विवेकानंदांचं असं म्हणणं होतं की जर महिला वीक राहिली, जर त्या समाजातली महिला वीक राहिली तर असं होणार आहे की एका पंखाने समाज उडू शकत नाही. समाजातली दोन्ही पंख म्हणजे महिला आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे, यांच्यामध्ये इक्वॅलिटी असली पाहिजे, ज्यामुळे ते समाज खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा असं बोलले होते की समाजाची प्रगती मी त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवरून म्हणजे आपण पारखू शकतो. म्हणजे समाजाची प्रगती केव्हा आपण म्हणता येईल, जेव्हा त्या समाजातील महिलांना सगळ्या प्रकारचे हक्क अधिकार मिळतील, त्यावेळेला तो समाज प्रगत झाल्याशिवाय राहणार नाही अशी बाबासाहेब आंबेडकरांची अपेक्षा होती. म्हणजे अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, महिलांचे अधिकार, महिलांचे हक्क, महिलांसाठी समानता, महिलांसाठी कायदे, तर या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. जर आपण समजून घेतल्या तर निश्चितच महिलांवरचे अन्याय अत्याचार कमी होतील. आणि अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की जे घरकाम असतं, घरातल्या कामाबद्दल असं सांगितलं जातं की घरातलं काम हे फक्त महिलांनीच केलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने महिलांवर, मुलींवर हे संस्कार केले जातात की घरातली सगळी धुणं, भांडी, स्वयंपाक असेल, काही असेल, ती सगळी कामं तिने करावीत याबद्दलचे संस्कार तिच्यावर केले जाते. पण जर आपण इन जनरल माणूस म्हणून विचार केला तर म्हणजे स्वयंपाक करणं, साफसफाई करणं आणि बाकीची व्यवस्था करणं हे काय फक्त हे कुठे लिखित स्वरूपात महिलांनी करावं असं म्हटलेलं नाहीये. म्हणजे जेंडर इक्वॅलिटी, जेंडर सेन्सिटिव्हिटी ही पण महत्वाची आहे की माझं घर आहे असं समजून पुरुषांनी आणि महिलांनी एकत्रितरित्या जर घरातलं काम केलं तर निश्चितच त्या घरातील महिलांच्या कामाचा ताण कमी होईल आणि ती जे काही बाहेर काम करतेय ते ती उत्साहाने करू शकेल आणि अजून स्फूर्तीने करू शकेल, कारण तिला घरातून सुद्धा मदत मिळते, घरातूनही तिला प्रोत्साहन मिळते. तर या सगळ्या गोष्टींचा, कायद्याचा आणि भारतीय राज्यघटनेचा जर विचार केला तर आपले कायदे, भारतातले कायदे हे खूप चांगले आहेत
आणि ते महिलांसाठी खूपच प्रोग्रेसिव्ह आहेत. त्यामुळे याची माहिती, याच्याबद्दलचा अभ्यास, याच्याबद्दलचं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. त्यामुळे मला जितकं माहिती होतं, मला जेवढं सांगता आलं कमीत कमी वेळामध्ये मी तो सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि पुन्हा एकदा थँक्यू राहुल, तुम्ही मला संधी दिली आणि मी आज इथे बोलू शकले. थँक्स.